वर्धाच्या लोकशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या 79 वयाच्या पूर्तीच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केले गेले। लोक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याचा अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे माजी कार्याध्यक्ष शिवकुमार शर्मा, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, संत साहित्य अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नारायण निकम, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र मुंढे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी दीप प्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी ग्रंथालय चळवळीत कार्य करणाऱ्या ग्रंथालय संघाच्या विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यात आला। यावेळी गजानन कोटेवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय। या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी ग्रंथालय चळवळीसाठी झटपटणारे गजानन कोटेवार यांच्या कार्याचे कौतुक केले। वेगवेगळी उदाहरणे देत गजानन कोटेवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। विविध कार्यक्रमात ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार हे अग्रेसर असतात। लोकशिक्षण मंडळाचे प्रकाश भोयर, संत साहित्याचे अभ्यासक नारायण निकम, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्यिक राजेंद्र मुंढे यांनी आपले विचार मांडले, तर सत्कार मूर्ती गजानन कोटेवार यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेंद्र सहारे प्राचार्य यांनी केले। स्मिता भगत यांनी संचालन केले, तर सुषमा कोटेवार यांनी आभार मानले। प्राध्यापक मोहन सोनुलकर, अर्चना दौड मुख्याध्यापिका आणि यांनी नियोजनात आपली भूमिका पार पडली। नेहमी म्हणता की मी आता माईंना बघतोय काही तासांपासून। कोटेवार सर म्हणतात फोटो घेण्याच्या वेळेस जरा थोडी तू जवळ ये ना, त्या पुन्हा जरा एक फुटाचं अंतर करते। आता यात तुम्ही असं म्हणाल की परंपरागत ज्याला आपण म्हणतो ते संस्कृती आणि परंपरा ज्याला आपण म्हणतो। मला आठवतं तर माझे वडील दिवंगत झाले आहेत। आम्ही एक कुटुंब म्हणून जेव्हा फिरायला जायचो तर 1 किलोमीटर समोर माझे वडील राहायचे आणि आईसोबत आम्ही भावंड राहायचो। म्हणजे त्या काळात सुद्धा परंपरा किंवा संस्कृतीचा असा चुकीचा अर्थ काढला जात होता की नवऱ्याला सोबत फिरायला जाणे म्हणजे नवरा समोर राहील आणि बायको पाठीमागे राहील। पण अलीकडचा आपण समाज जो आहे तो सुधारणा झालेली आहे आणि या सुधारणा झालेल्या समाजामध्ये आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की कोटेवार सरांना समर्थ साथ माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे कोटेवार सरांपेक्षा जरा 2% टाळ्या जास्त आपण माहितीसाठी वापरल्या पाहिजे। कुठल्याही स्त्रीचा आदर्श हा समाजामध्ये प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागतो आणि असं जेव्हा म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीमागे एक महिला असते, स्त्री असते, त्याची पत्नी असते, पण त्या पत्नीला मात्र तेवढं 50% काही मिळत नसते। तुम्हाला जर्मन कवी गटे माहिती आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की एखाद्या संस्कृतीचा परमोच्च बिंदू तुम्हाला समजा जर मोजायचा असेल तर त्या समाजातील गृहिणींचं आचरण आणि त्यांना दिली जाणारी प्रतिष्ठा कशी आहे याचं मोजमाप पाहिजे। मला या ठिकाणी आनंद झाला की सरांनी माईंना सोबत ठेवलं आणि ज्या पद्धतीने ग्रंथालय संघाचं सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने दुसरी टर्म अध्यक्षपदाची निभावत असताना सुद्धा एक ममत्व आणि आपुलकी मला जी जाणवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या कार्यक्रमातल्या अर्ध्या 1 तासाच्या अनुभवातून असं लक्षात आलं की कोटेवार सरांचा काटेकोरपणा आणि कटाक्ष जो काही असतो कदाचित त्यांच्या या काटेकोरपणाचा थोडा बहुत त्रास सुद्धा या सहकार्यांना सहन करावा लागत असेल, पण शिस्त फार महत्वाची आहे। म्हणजे समाज एकीकडे असा अवनत होत चालला असताना परवा दातेसाहेब आपल्या मोक्षधाममध्ये नागपूरला मी गेलो होतो तर तिथे नाव किंवा एखाद्या समाजाच्या मध्ये आपला लौकिक मोठा करावा याच्यासाठी कोणते कृत्य होत असावे तर त्या मोक्षधाममध्ये, मोक्षधाम हे स्मशानभूमीचं नाव आहे, त्या स्मशानभूमीमध्ये कचरा नेणारे जे वाहन होतं ना ढक्कल गाडी, त्या ढक्कल गाडीमध्ये त्या नगरसेविकेचं नाव लिहिलं आणि त्या नगरसेविकेचं नाव लिहिलं होतं, त्याच्यावर तो कचरानिधीचं नाव मिटलं होतं। मी म्हटलं ज्यांनी नाव लिहिलं त्याचा दोष नाही, आपलं नाव कशावर असावं याचं भान नसणाऱ्या पिढीचा हा दोष। मग समजा
मंदिराला देणगी दिली असेल, एखाद्या अध्ययन कक्षाला देणगी दिली असेल किंवा समाज भवनाला देणगी दिली असेल आणि तिथे समजा जर आपलं नाव असावं असं वाटलं असेल तर कदाचित त्यांचा दोष क्षम्य आहे. पण समजा जर स्मशानभूमीतल्या कचरा गाडीवरही आपलं नाव असावं असं वाटत असेल आणि त्या मोक्षधाममध्ये शोकसभा सुरू असताना त्या दगडांवर मोठे मोठे नावं जे काही लावलेले असतात, अरे बाबांनो, आपले श्वास आपण जे काही घेऊन आलेलो आहोत त्याच्यानंतर आपल्या नंतरच्या म्हणजे तो जेव्हा तेरवीच्या वेळेस विचारतो तो पूजा करणारा की तुमच्या पंजोबांचं नाव सांगा, तर 100 पैकी 99% लोकांना आपल्या पंजोबांचं नाव माहिती नाही. तुमचेच पितर तुम्हाला समजा जर 3 पिढ्यानंतर आठवत नसतील तर तुम्ही असे शिलालेख कशासाठी कोरायला लागलेले आहेत याचा विचार करण्याचा हा वेळ या समाजाने आणून ठेवलेली आहे.